गोष्ट गाढवाची. एका गावात एक मूर्तिकार राहत होता. तो देवी देवतांच्या सुंदर मूर्ती घडवत असे. एकदा त्याने देवतेची अतिशय सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती त्याला गिराईकाला पोचती करायची होती. त्यासाठी त्याने एक गाढव भाड्याने घेतले. ती मूर्ती गाढवाच्या पाठीवर लादली. गाढव रस्त्याने निघाले. ती सुंदर मूर्ती पाहून अनेक माणसे वाटेत थांबत होती. मूर्तीची स्तुती करत होती. काही माणसाने वाकून मूर्तीला नमस्कारही करत होती. त्या मूर्ख गाढवाला वाटले की लोक आपलीच स्तुती करत आहेत, आपल्यालाच नमस्कार करत आहेत. म्हणून गाढव मोठ्या ऐटीत रस्त्याच्या मधोमध थांबले आणि मोठ्याने ओरडू लागले. त्याच्या मालकाने त्याला सुचकारून शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मालकाने त्याला काठीचा जोरदार तडाखा हाणला. त्या तडाख्याने गाढवाचा खोटा गर्व गळून पडला. ते ताळ्यावर आले आणि निमूटपणे पुढे चालू लागले. तात्पर्य: शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला काठीचा मार.